होमिओपॅथिक औषधांनी दमा, अस्थमा, ॲलर्जी पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर आज आपण दमा, अस्थमा, ॲलर्जी बद्दल माहिती घेऊया. दररोज श्वासावाटे हजारो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. यामध्ये प्रामुख्याने परागकण, विविध प्राणी व सूक्ष्म कीटकांच्या अंगाचे कण, वायू प्रदूषणाचे कण असे बरेच प्रकार आहेत. काही जणांना यापैकी एक किंवा अनेक गोष्टींची ॲलर्जी निर्माण होते. त्यामुळे काहींना सर्दीचा त्रास, शिंका येणे, नाकाला पाणी येणे, तसेच नाक बंद होणे, डोळे लाल होणे, खाज येणे, डोळे सुजणे, दुखणे, ताप येणे, डोके दुखणे, वारंवार नेहमी सर्दी होणे. सर्दीसाठी तात्पुरता कामचलाऊ उपचार घेतल्यामुळे सर्दी दम्यामध्ये रूपांतरित होते, ज्याला आपण सर्दी फुफ्फुसात जाणे असे म्हणू शकतो. यालाच दमा, अस्थमा, ॲलर्जी असे म्हणतात. या ॲलर्जीमुळे श्वसन नलिका अरुंद होतात. श्वसन नलिकेला सूज येते, त्यामुळे हवा आत येते पण जायला अडथळा निर्माण होतो. श्वासाचा सुईसुई असा आवाज किंवा घरघर आवाज येतो. खोकला, कफ येतो, छाती भरते. आडवं झालं तर जास्त त्रास होतो. उठून बसावं लागतं, कपडे सैल करावे लागतात, गुदमरल्यासारखं होतं. मोकळ्या हवेत बरं वाटतं. या परिस्थितीला दम्याचा अटॅक असं म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वसन नलिकांना प्रत्येक आकुंचनानंतर एक विशिष्ट ॲलर्जिक सूज येते आणि ही ॲलर्जिक सूज कालमानाने वाढत जाते. ज्यांना हंगामी सीझनल दमा असतो त्यांना या काळात, उदाहरणार्थ काँग्रेस गवताला फुलोरं आल्यानंतर, ही सूज खूपच तीव्र होते आणि अटॅक्स वारंवार आणि जास्त जोराचे येतात. साहजिकच आहे की तात्पुरता कामचलाऊ औषधोपचाराने ते बरे तर नाही होत, तर उलट आजार वाढतच जातो. तर अशा ह्या दम्यासाठी होमिओपॅथीमध्ये अनेक औषधी आहेत, जसे की ब्लाटा ओरिएंटॅलिस, अँटिमटार्ट, आर्सेनिक अल्बम, ड्रॉसेरा, र्युमिक्स, कोरॅलम रुब्रम अशा प्रकारची स्पेसिफिक औषधी आहेत. आणि इव्हन समजा या स्पेसिफिक औषधांनी फरक नाही पडला तर तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टरला डिटेल केस हिस्ट्री सांगून तुमचं कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन घ्यायला पाहिजे, की जेणेकरून दमा, अस्थमा मुळापासून पूर्णपणे बरा होऊ शकतो.